ये बताय नारद बताय आईला एवढा काम मी कसा काय असा झाला तसा. हे बघा आमच्या भातात पेरणीमध्ये बेडकं पण बसलीत. डबल भरला होता ना किती? एक म्हणशील 250. गावामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा बैल बघायला भेटलाय मित्रांनो. नदी बैल गावामध्ये आलेला आहे आणि बघा किती, बघू शकता तुम्ही किती मोठा आहे बैल आहे. ओके मित्रांनो, आपला शेवला. आपण जाऊया आता घरी. आपल्याला एवढी तर भेटलीत, त्यांना किती भेटतात ते. पेनला आल्याच्या नंतर पहिले आधी शेवल्याची भाजी बनवली. तुला मायरा गावाला आले. हा ए मायरा गावाला आलीस? हा फिरण्यासाठी आले मायरू, गावाला फिरायला आले. चल मग जाऊ आपण शेतावर. हो तर मित्रांनो, आज आम्ही भात पेरणीसाठी आलोय आणि आज शेतावर चाललोय. तर जाऊया आता शेतावर, डायरेक्ट भेटू. खरं तर आज पाऊस पण आहे, त्याच्यामध्येच पेरायला जातोय. जास्त लांब नाही, जवळच आहे. हे आमच्या गावच्या साईडची नदी. पूर आल्यावर तर भयंकरच होतंय मित्रांनो. तसं म्हटलं तर खूप दिवसांनी आज शेतावर चाललोय. जवळजवळ 4 ते 5 महिन्यामधनं, झोडणी झाल्यापासून शेतावर गेलोच नाही. तर बघूया जाऊ काय काय चेंजेस आहेत. पहिले म्हणजे आपण वाड्यामध्ये जाऊ. वाड्यामध्ये फणसे आंबे आहेत, तर तुम्हाला दाखवतो. मी पण बघितलं नाही अजून, म्हणजे जवळजवळ 2-4 महिने तुम्हाला सांगितलं मी. तर जाऊया. तर हा आमची वाट. वाड्यामध्ये एंट्री करायची आपण. ही जी पहिलीच फणस दिसते ती पण आपलीच आहे, बरकी. ही बरकी फणस आहे आणि ही याच साईडला आहे काकाचे. तिला पण फणस आहेत. ही बरकी आहे. बरकीला पण बघू शकता तुम्ही किती जाम फणस आहेत. जाऊ आपण पुढे. ना कुंपण कधी गेली, वाट कुठं भेटेल आपल्याला. ह्या साईडने जाऊ आपण. हे जे आंबे आहेत त्या साईडला हे काकाचे आहेत आणि त्या साईडला कुंपणच्या त्या साईडला आपले आहेत. तर आपण पहिले वाट शोधू. वाट भेटल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर फायनल वाट भेटली आपल्याला, इथनं आलोय मी. तर जाऊया आपण आतमध्ये. हा एक तोतापुरी आंबा आहे. यावर्षी आला नाही, प्रत्येक वर्षी येत असतो. त्यानंतर ही फणस आहे. फणसीला बघूया आपण किती फणस आलेत. आय थिंक ला तर 1-2च आहेत. पण या साईडला तर भरपूर आहेत. हे बघा 2 उतरवलेले पण आहेत. आणि वरच्या साईडला ही काफी आहे. आणि काफी फणस चांगला असतो, भरपूर आहेत. इकडे पण ह्याला पण भरपूर आहेत. हे जेवढ्या पण फणसे आहेत या आपल्याच आहेत. ह्याला पण होती
उतरवलीत वाटतं. ह्याला पण 2, 4, 10 आहेत, 10-12 आहेत. तर चला जाऊया आपण आता पेरणी करायला. मामा मंगेश आणि दीपक पुढे गेले, जवळजवळ त्यांनी अर्धी तरी केली असेल 100%. तर जाऊ आपण पण. तिथं चालू आहे. तर पहिले आधी कुदळ टाकू आपण. 1 2. बाबा दुसरी दाढ फिरतायत आणि ही पहिली दाढ पेरणीचा. आमच्या रुपयाने कुदरलंय हो एकट्याने. 10 रुपया. आणि बघा एवढी पब्लिक काय कामाची नाही. आमचा दीपक जाम लागतो. आज आपल्याला जवळपास 4 रोपे या शेतावर पेरायचे आहे. त्याच्यानंतर मामाच्या साईडला जायचं आहे आणि नंतर मग मामाच्या दुसऱ्या साईडला म्हणजे टेपावर जायचं आहे. तर बघूया आता आज किती होते ते. पाऊस नाही आला पाहिजे. नऊ वाजलेले आहेत आणि आत्ता जस्ट आपला एक रोप पेरून झालेला आहे. तर अजून या साईडला 3 बाकी आहेत आणि ते झाल्याच्या नंतर मग मामाच्या साईडला जायचं आहे. तर पटापट पाऊस यायच्या आधी पेरून झालं पाहिजे. तर बघू आता किती लवकर होते ते. चला तर एक तराप झाला आपला. दुसरा राब आता पेरू. हा पण लय मोठा आहे. ती पेरणी बघितले काय. बाईचा उलटी पेरणी बघा. तर आपला दुसरा रूप झालाय. आता जाऊया तिसऱ्या रोपाकडे. हे रुपया हाय आमचा तिसरा रोप. बाबाने पेरलेला आहे ऑलरेडी. हे बघा आमच्या भातात पेरणीमध्ये बेडकं पण बसलीत. डबल भरला होता ना. खाता खोलायचा परत. तिसरा राब रेडी आपला. पाऊस जाम आलाय. पाऊस जास्त आल्यामुळे माचाच्या खाली लपून बसलोय. 3च रोप झालेत आमचे पेरून. पावसामुळं आम्ही घरी चाललोय. घरी म्हणजे मामाच्या शेताकडे चाललोय तिकडच्या दाढी पेरण्यासाठी. तर पहिले आता फणस काढणार, त्याच्यानंतर मग फणस घेऊन घरी जाणार. रोपं तर तसे 4 आहेत. अरे दादा फोन करायचा हो. फणसात आता एवढी बोललो फणस आहे. भरलेली डायरेक्ट भरलेली. जवळजवळ काय किती होतील या? 100. एका फणशीला 100 फणस. किती? 100 एके फणशील 200 फणस जास्त. मामा बोलतात एकाच फाट्याला 100 फणस असतील, म्हणजे टोटल 200 फणस असतील एका फणशीला. तर चला आता जाऊया आपण घरी
घरी गेल्यानंतर नाश्ता करणार आणि नंतर मग मामाच्या शेताकडे जाणार. गावामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा बैल बघायला भेटलाय मित्रांनो. नदी बैल गावामध्ये आलेला आहे आणि बघा किती, बघू शकता तुम्ही किती मोठा आहे. बैल आहे का काय, शिंग बघा त्याची, एक नंबर. मारित ना ना काय मारत नाही वाटतं, शांत आहे. बापरे, पहिल्यांदाच एवढा मोठा मी बैल बघितलाय. तर आमचं नाश्ता झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय मामाच्या शेताकडे. राब पेरून झाल्याच्या नंतर आम्ही शोधणार शेवली. शेवली खूप दिवस झाले शेवल्याची भाजी खाल्ली नाही. शेवली शोधत जातो. हे लोती झालेत काय? हा बाई ते काय मित्रांनो, पहिलाच आपल्याला भेटलाय शेवला. हा बघा मित्रांनो, पहिलाच भेटला एकच. हा आहे पावटावाडी गाव, मामाच्या शेताकडे जाताना लागणारं गाव आहे. दमलो पण केव्हाची पण जवळजवळ अर्ध्या तासाचा प्रवास आहे. आता माझा चालू होता ना, तुझा चालू आहे पर ते केव्हाची केल्याशिवाय नाही. केव्हाची केली पासबुक बघा पटापट आपण रोप पेरणार, त्याच्यानंतर मग शेवले शोधायला जाणार. फायनली मामाच्या शेतावर पोचलोत आपण. बघूया रोप किती मोठे. हा ये बताय नारद बताय आईला एवढा काम मी कसा काय असा झाला त्याचा. दुपारचे वाजले 12:30 आणि ऊन बघा किती कडक पडलाय. तर फायनली राब पेरून झालाय आपला आणि आता जाणार आपण शेवळी शोधायला. चौघ जण पण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलोय. तर बघूया आता, टाइम तर खूप झाला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे मामाच्या साईडला. दुसरं एक रोप आहे, तर आधी पहिले शेवळा शोधतो, त्याच्यानंतर मग ते रोप करण्याला जाणार. तर बघूया आता इकडे भेटते काय. तिकडच्या साईडला तर भेटले नाही. चला तर बोनी तर झाली आपली. ओके, ओके मित्रांनो, आपला शेवला. तर आता पुढे जाऊ, भेटतात की नाही ते बघूया. पूर्ण घनदाट जंगल आहे, पाऊस पडतोय आणि मच्छर तर जामच आहे, खूपच म्हणजे अतिशय. आपण या डोंगराशी जाऊ. त्याच्यानंतर माळ आहे याच्यावरच्या साईडला, तर इकडच्या साईडला तर भेटत नाही आपल्याला, तिकडच्या साईडला भेटली तर भेटतील. हो, खूप टाईम झाल्याच्या नंतर आपल्याला शेवले भेटले दोन. इथं थोडं आहे काय आणि हा इथं आहे काय. चला आता हे खणू आणि नंतर पुढे जाऊ.
हे आता जी भेटली ना, हे दोन्ही पण बघा किती उंच आहेत, जवळजवळ कमरेच्या वरती. साईडला जाऊ आता आपण. इथं पण एक भेटला आहे. चला ह्या साईडला तर पहिलेच बोने झाले. हा बघा. त्यानंतर आपण या साईडने जाऊ, तिकडची वरच्या साईडने डायरेक्टली घरी. तर पटापट खणून घेऊ. बघू शकता किती लांब आहे. हां चला, तर अजूनही किती आपल्याला भेटलेलं आहे. वरती पण एका ठिकाणी आहे. अजून आपण वरती जाऊ पहिले पटापट. तर हा एक ठिकाणी. चलो 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 जल्दी. चला, तर अजून एक ठिकाणी भेटलं आहे. जास्त पाऊस पडल्यामुळं शेवळ्यांच्या अशा लोते होतात. हे एक प्रकारचं झाडच तयार होतं, तुला दाखवतो. फुल्याने शेवली बघा कशी होतात. हे असं एक प्रकारचं झाड बनतं. आपण जाऊया आता घरी. आपल्याला एवढी तर भेटलीत, तर त्यांना किती भेटतात ते. मला तर ऑलरेडी उशीर झाला आहे आणि ती लोक जवळपास रोप पेरायला गेले पण असतील. 4 तर झाल्यात पेरून, आता 2 शिल्लक राहिल्यात. आणि 2 तर मोठ्या शेताकडे तरी गेले असतील, नाहीतर मग मामाच्या टेपाकडे तरी गेले असतील. बघूया आता घरी गेल्यावर समजेल आपल्याला. घरी गेल्यावर तुम्हाला टोटल शेवली दाखवतो. तर जाऊया आपण. ही मी आणलीत आणि दादा मंगेश आणि दीपकने आणले. चला, तर आता निघलो आपण मामाच्या टेपाकडे. बैल मार काय वाटतं. माझ्या पुढे तर दीपक, मंगेश, दादा, बाबा सर्व गेलेत. मी लेट राहिलो मागं. तर आता बघू किती दाढ रोप कुदललं ते. बाबा पेरतायत. तिकडची पेरून आलेत, खालची कुदलतायत वाटतं ते. खालच्या साईडला आम्ही इथंच सुरुवात करतोय आता. आता पेरून तर झालेलं आहे. आता घरी गेल्याच्या नंतर मग पटापट आवरणार आणि पेनला जाण्यासाठी तयार. ए काय, चल जावा आता पेनला आपण. हां चल पेनला जाऊ. आता संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आता निघायचं आहे. मित्रांनो, मामाच्या टेपावरशी आल्याच्या नंतर मस्त जेवलो आम्ही. त्याच्यानंतर आता तयारी चालली पेनला जायची. शेवलं वगैरे सर्व घेतलं आहे, आता निघणार. पेनला आल्याच्यानंतर पहिले आधी शेवल्याची भाजी बनवली. त्याच्यानंतर आता मस्त जेवणार आम्ही आणि झोपणार. ऑलरेडी राब पेरून ऑलरेडी दमलेलं आहे, तर मस्त झोपणार नंतर. आणि मायरा पण आता झोपलेले. मायरा पण झोपलेले, ती पण आज खूप दमले. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.